आजच्या चर्चामध्ये संचालक महोदयांनी मला एखादा अनुभव विचारला, मी त्यांचे फार फार आभारी आहे। पहा, मार्गात येण्याच्या पूर्वी आपण इथं बसलेले सर्व सेवक दुःखी होतो। ज्या ज्या प्रकारचं दुःख होतं त्या त्या प्रकारचा इलाज केला, कुठलाही योग मिळाला नाही तर आपण आपल्या कर्माला ठोकत होतो, आमच्याकरता भगवान आहे किंवा नाही। पण माझे मार्गदर्शक श्यामजी भाऊतुरे हमेशा मार्गदर्शन करत होते का भगवान तेव्हा भी होते, आज पण समोर भी राहणार। काही मानवाचे कर्म असतात, चांगले आणि वाईट। जोपर्यंत वाईट कर्माची परतफेड होत नाही तोपर्यंत आपला कोणताही चांगला रस्ता मिळणार नाही। तर पहा, त्या जन्माचे 100 25% 50% काही आपले कर्म चांगले शिल्लक असतील, ते परमात्माचा सेवक लाभला, मार्गाप्रती मार्गदर्शन केलं आणि आपण आपलं जीवन सुखमय केलं। आपलं जीवन सुखी झालं हे नवल नाही आहे, कारण की आपल्यापेक्षाही महान त्यागी बाबा जुंदोजी हे भूतबाजाने त्रासलेले होते। त्याने बरेचसे वैद्वानी केले, गुरु केले, कुठं योग मिळत नाही। ज्याप्रमाणे आपल्याला एक परमात्माचा सेवक लाभला, त्याचप्रमाणे महान त्यागी बाबा जुंदोजी यांना एक व्यक्ती लावले आणि लांबलचक घेणार नाही। प्राचार्य त्याच्या कर्तव्य लांबलचक आहे। पण पहा, त्या व्यक्तीने बाबाने विधी सांगितला, विधीला सुरुवात केली आणि आपलं कुटुंब सुखी केलं। पण बाबाला विचार आला का माझं कुटुंब सुखी झालं हे नवल नाही, माझ्यासारखे किती दुःखी कशी या जगामध्ये। तर बाबांनी पहा आपला सुद्धा विचार केला, ना तर आज आपण कुठं राहिलो असतो। तर बाबाने पायदळ बनलेला जाऊ हा मार्गाचा प्रचार आणि प्रसार केला आणि हे स्वतः मी पाहिलेलं आहे। कोणी मार्गदर्शन करते ऐकलं नाही। 1985 मध्ये या मार्गात आलो, स्वतः मी पाहिलं। 3 दौरे बाबासोबत माझे झाले, मातनी, भुगाव आणि झरप, हा 3 ठिकाणी बाबाचा दौरा झाला। त्या दौऱ्यात मी सुद्धा। तर बाबाने पहा, ज्याप्रमाणे आपण आता भाऊचंच उदाहरण सांगतो, कार्य झाले, नवं हवन झालं, काम संपलं, चर्चा बैठक हवन कार्य नाही केले तर काय शिकणार आहे। जो सेवक कच्ची मंदी असताना बराचसा तो कार्य करतो, पक्का झाला का त्याला जास्त परपंचाचा लोभ जास्त असते। पण बाबाने परपंचाला महत्व दिलं आहे, बाबाच्या मार्गदर्शन आहे, परपंच साधून परमाचे कार्य करा। बाबाने म्हटलं पहिलं परपंच, बाद मंदी परमार्थ। कारण आपण कामात धंद्याला जाणार नाही, चूल पेटणार नाही, बाई का करणार आहे घरची, चूल पेटेल का नाही। पोरं म्हणते भूक लागली, भाऊ हवन करायला इकडे तिकडे घुमान, कमाई कुठली ना। परपंचाला जाऊन तर आपण इथं आलो, कुठं 100-200 रुपये लागतात, आता लिंग्याहून आले, त्याला पण पैशाचीच करायचे आहे। पण टायमातून टाइम काढून सगळ्यांनी परपंच साधून परमाचे कार्य केले पाहिजे। नाही आता आपण बरेचसे पाहतो कामधंदे जे त्याच्या मागे लागलं, कामधंद्याच्याच मागे। ज्याप्रमाणे आपली जी इच्छा असते का माझ्या मुलांनी शाळेत जाव, आता पाहता आपण नर्सरी KG1 KG2 मध्ये लहान लहान 4-4 5-5 वर्षाच्या मुलाला आपण एक गाडी लावून सगळ्यांनी त्याला शाळेत पाठवतो, 1000-2000 रुपये फी भरतो। कायसाठी? तुमची इच्छा आहे का माझ्या मुलांनी शिकावं, चांगलं काहीतरी बनावं। त्याप्रमाणे महान त्यागी बाबा जुंदोजी यांचं स्वप्न आहे, इच्छा आहे का माझ्या सेवकांनी चर्चा बैठकी हवन कार्यात जावं आणि आपला जे दुःख काय आले काही हे झालं तर आपली स्वतःची सोडवणूक स्वतः करू शकतो। कसे जो आतापर्यंत मार्गदर्शन झाले ते अनुभव आपला कृतीवर उतरवतील तर आपली सोडवणूक करू शकते। आता त्या भाऊने सांगितलं
कारण शब्द भगवान आहे, शब्दाशिवाय काय होणार नाही. कोणी म्हणते कार्यकर्त्याची गरज नाही न व्हावं झालं नाही, कार्यकर्त्याची गरज आहे. हा मानव हा चुकीचा पात्र आहे, कधी ना कधी हा चुकणार आहे आणि त्याला सोडवणूक करावं लागेल. चाहे सेवकापाशी करो या कार्यकर्त्यापाशी करो या चर्चाबाजी करो, सोडावं लागेल. तर बघा एक अनुभव सांगतो मी तुम्हाला छोटासा. संचालक महोदय म्हटलं अनुभव. तर बघा नेरले ह्या गावच्याच सांगतो, कारण बाबाने जात-पात पाहिलेली नाही. हर जातीचे बसलेला आपण, हर जातीचे हर धर्माचे हर पंथाचे सेवक आपण तो बसलेला आहोत. बाबाने जात पात पाहिलेली नाही. एका माळ्याच्या मनामध्ये जसं माळवली तसे सगळं होऊन गेला. पण आपण पाहतो तो त्याच्या तो त्याच्या तो याच्या तो नाही. अरे भगवान एक आहे, बाबा एक आहे, तत्व शब्द नियम आहे. हा मानव भी एकच आहे, त्याचे विचार अनेक आहे. पण जे अनेक विचार त्याला एकत्र करा आणि एकत्रित व्हा. तर पहा नेरल्या गावला जातीचा चांबार, त्याच्या आता नव्या हवनाचा कार्यक्रम मनगटे, नेरल्याचा मनगटे याच्या होता बाबाच्या हातीतलं मार्गदर्शन आहे. तर त्याच्या आता नव्या हवनाचा कार्यक्रम होता. हा रोड आहे, हा मनगट्याचं घर आणि हुशाचे सेवक त्या गावातले त्यांनी त्याच दिवशी काही चांबाराच्या घरी जायचं नाही, तर त्यांनी सामूहिक जनरल हवन कार्य ठेवलं. तर हा पेंडलच्या मागच्या साईड मुक्का बरा आलेला आहे रोडाच्या. तर सूर्यवंशी देवराव सूर्यवंशी, तर पहा त्यांनी बाबाचा दौरा घेतला. बाबा जनरल हवन कार्य घेतलेलं आहे आणि बाबा तुम्हाला आमंत्रित आहे. बाबा हे अंतर्यामी होते. कोण सेवक का खावणारा का गलती केली बाबाला सर्व कळत होते. बाबाची राहणी पाहिली का नाही? असतील काही सेवक पाहिली असतील तर शांडो बनाल या पहिल्या नव्हत्यात का कपडे माझ्यात पाठवायचे, शांडो बनाल पांढर धोतर असे बसून राहत. तर जेव्हा बाबाला कळलं ठीक आहे म्हणते घ्या म्हणते. पण त्या सेवकांनी गावातली हुशारी का केली? का हा मंगलीचा पेंडल आहे नव्या हवनाचा आणि जनरल हवनाच्या या पेंडलच्या तिकडे समोर त्याच रोडवर. तर रस्ता कुठून काढला? याच्यात पेंडल म्हणून नाही जायचं. हे कुपाटी आली आहे, मागून सण्याने कुपाटीच्या काचा उपडून सण्याने गाडी बाबाची त्या काढून टाकली असती. आणि तेव्हा पहा हवन कार्य निपटलं, चर्चा बैठकीला सुरुवात झाली आणि बाबा बसले होते. बाबाला पेंडल दिसला मंडळीच्या घरचा. हा कशाचा पेंडल आहे म्हणतो, काय म्हणते तिथं बाबाला कळत होतं, पण सेवकाच्या मुखातून ऐकायचं होतं. तर त्याचे सेवक का म्हणते? बाबा म्हणते त्या चांबाराच्या घरचा नवा हवन कार्य आहे म्हणते. बाबाला बळा विचार आला का मी सेवकाला काय शिकवलं. तर तेव्हा जगन्नाथ सोनकुशी याच्या मार्गदर्शन चालू होतं. जगन्नाथ म्हणे बंद कर मार्गदर्शन नाही, मी या सेवकाला काय शिकवलंय काय शिकलेलं आहे म्हणे, बंद कर म्हणे. ठीक आहे बाबा. बाबांनी प्रस्ताव ठेवला, याचा स्वयंपाक याचा प्रसाद आणि त्याचा प्रसाद त्याचा स्वयंपाक हा एकत्र होईल आणि एकत्र भोजन होणार. मान्य असेल तर चालू करणं बंद करा. तर पहा त्या भाऊच्या जो मंगळच्या भाऊच्या स्वयंपाक एवढा चवी लागला आणि जनरल हवनाचा स्वयंपाक जो होता तो चवीन होता. बाबाची व्यवस्था त्या सेवकांनी केलेली होती. सूर्यवंशीने आपल्याकडे चांगली पलंग उलंग गादी उदी सर्व हाताळलं. बाबा म्हणते तिकडे तुमची व्यवस्था झोपाली नाही म्हणते.
मी त्या मनगटाच्या घरी झोपणार. बाबा त्या मनगटाच्या घरी झोपले. मग बाबांनी पाहिलं का जात पात काही ह्या धर्माच्या त्या धर्माच्या पण आज आपण जे म्हणते ना जसं जसं आपण कार्यक्रमाला जातो या जास्त बुद्धीचा विकास करतो. विकास एवढाच करा आपल्या बुद्धीने जेवढं पटते तेवढंच केलं पाहिजे. जास्त बुद्धी वाढवली बी नाही पाहिजे. आज आपण पाहिलं जिथं नको जाऊ तिथं नको भाऊ आनंद यावा आणि आनंद वाटते. आज मंडळ टीमची सर्व एकत्र बसले. ठीक आहे ते आपल्या परी कार्यक्रम करतील हे आपल्या परी करतील का आपण असे बोल का ऐकले. परमात्मा एक मंडळ बाकीचे बंडल. आता बंडल कोण झालं सगळेच मंडळ होते. मोहाळी मंडळ होता टिमकी मंडळच आहे नाही का. वर्धमान नगर हाही मंडळच आहे. हा सगळ्या बाबाच्या प्रॉपर्ट्या तुमच्या बापाच्या काही प्रॉपर्ट्या नव्हत्या. पण गर्व माणसाला गर्व करा नको. गर्व करून काही फायदा नाही. हे नाशिवंत जीवन आहे. आज ना उद्या जाणार आहे. म्हणून वेळेच्या अभावी जास्त न बोलतो. माझ्या मार्गदर्शनमध्ये काही चुकबुक झाली असेल या बोलण्यामध्ये थोडं कमी जास्त झालं असेल तर प्रथम भगवान बाबा हनुमानजीला क्षमा मागतो. महान त्यागी बाबा जुंजीजीला क्षमा मागतो. वाराणसी यायला सुद्धा क्षमा मागतो. आजच्या चर्चा बैठकी अध्यक्ष महोदय संचालक महोदय मन सेवक सेविका बालगोपाल यांनी क्षमा मागू आपली रजा घेतो. नमस्कार जी.